कष्टकरी, श्रमिक आणि तळागाळातील माणसांच्या वेदना साहित्याच्या माध्यमातून ताकदीने जगापर्यंत पोहोचवणारे थोर साहित्यिक, शोषितांच्या व्यथा कविता, कथा आणि पोवाड्यातून मांडणारे साहित्यरत्न, सामाजिक परिवर्तनाचे युगपुरुष म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. त्यांनी केवळ लिहिलं नाही तर शब्दातून समाजात क्रांती घडवून आणली. त्यांच्या साहित्याने लोकांमध्ये नवचैतन्य निर्माण केलं. मनोरंजनाच्या पलीकडे जाऊन लोकजागृतीची मशाल पेटवली. तळागाळातील प्रत्येकाला सन्मानाने जगता यावं या स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. वस्तूंची होळी करताना त्या अग्नीत जणू आपल्या व्यक्तिगत आयुष्याचं समर्पण त्यानं केलं आणि त्या धगधगत्या अग्नी ज्वालांमधून उजळून निघाला. जनकल्याणासाठी अविरतपणे सेवा कार्याची संघर्षमयी वाट चालणारा एक दृढनिश्चयी पदयात्री. हा पदयात्री म्हणजे लोकनेते राजाराम बापू अनंतराव पाटील. आज निर्मितीनंतर तब्बल 60 वर्षे महाराष्ट्र ज्या मूलभूत प्रश्नांसाठी झगडतो आहे त्या प्रश्नांची उकल 50 वर्षांपूर्वी ज्यांनी आपल्या दूरदृष्टीतून केली ते राजाराम बापू पाटील. आजचं सांगली म्हणजे त्यावेळचा दक्षिण सातारा जिल्हा, वारणा आणि कृष्णेच्या मधलं वाळवा तालुक्यातलं कासेगाव. कासेगावातील अनंतराव पाटील आणि पुतळाबाई या सुसंस्कृत दाम्पत्याच्या पोटी 1 ऑगस्ट 1920 रोजी राजाराम बापूंचा जन्म झाला.